वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी आहे सर्व शिक्षक अभिभावकांसाठी। काय आहे, शिक्षण आयुक्त महोदय जे आहे यांचं पत्र आलेलं आहे। बिंदू नामावली रोस्टर संदर्भात संच मान्यता करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहे आणि जाहिराती सुद्धा लवकरच पाहायला मिळणार तुम्हाला पवित्र फोटो साईटवर। कधी मिळणार, काय मिळणार, सगळ्या गोष्टी कधी होणार या संदर्भात सगळ्या गोष्टी ए टू झेड माहिती सांगणार आहे। आयुक्त महोदयांचे जे पत्र आहे, परिपत्रक जे आहे ते परिपत्रक ए टू झेड त्याचं ॲनालिसिस करणार आहोत। सगळ्या गोष्टी डिटेल वन बाय वन लाईन टू लाईन आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण की जाहिराती कधी येणार, पवित्र फोटोवर पसंती करून देण्याची सुविधा कधी मिळणार, कोणकोणत्या आस्थापना येणार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, संच मान्यता पूर्ण झाली, जाहिरात किती पदांसाठी येणार, नंतर विशेष म्हणजे संच मान्यता कोणती विचारात घेतला जाणार, कोणकोणती पदसंख्या येणार, या सगळ्या गोष्टींचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी आणि सर्वात महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। विशेष म्हणजे हे जे परिपत्रक आहे किंवा विशेष म्हणजे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी देणार आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुमचा कमेंट मात्र किंवा तुमची कमेंट जी आहे करायला विसरू नका, ठीक आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ जो आहे शिक्षक भरतीसाठी आनंदाची बातमी आहे किंवा चांगली गुड न्यूज आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे, शिक्षण विभागाअंतर्गत किंवा शिक्षण विभागामार्फत पहिल्यांदा शासकीय परिपत्रक जे निघालेले आहे। आतापर्यंत महाराष्ट्र शासन विभागानुसार किंवा महाराष्ट्र शासनानुसार वेगवेगळे शासन निर्णय तुम्ही पाहिले होते। शासन निर्णय निघाले, प्रत्येक शासन निर्णयामध्ये काही ना काही तरतूद करण्यात आली। पण आता मात्र पहिल्यांदा शिक्षक भरती 2025-26 संदर्भात शासकीय लेवलवर विशेष म्हणजे आयुक्त महोदयांनी जी सुकाणू समिती गठीत केलेली आहे त्यानुसार आयुक्त महोदय जे आहे त्यांनी स्वतः हे जे पत्र आहे ते इश्यू केलेलं आहे आणि त्यांच्या सहीनिशी इश्यू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाबींचा उल्लेख केलेला आहे। स्पष्टपणे आदेश दिलेले आहे। कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या बघूया, ठीक आहे। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं की पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत। नंबर 3, संच मान्यता समायोजनासंदर्भात सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिंदू नामावलीनुसार जाहिरात देण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। आता तुम्ही म्हणसाल बिंदू नामावली काय असते, जाहिरात कधी येणार आहे, ठीक आहे, सगळं सांगतो वन बाय वन। चला आपण पहिले अगोदर परिपत्रक जे आहे, परिपत्रक किती पेजेसचं आहे किंवा कसं आहे ते बघूया। तर हे आहे परिपत्रक 1, 2, 3 पेजेसचं परिपत्रक आहे। ए टू झेड माहिती बघणार आहे म्हणलं मी, पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं कधी तारीख आहे, कोणती तारीख होती, काय होती, काय नाही, सगळ्या गोष्टी बोलणार आहोत, ठीक आहे। आता हे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, कारण की ए टू झेड व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी करणार तुम्हाला, ठीक आहे। सगळ्यात अगोदर पहिले जाऊया आपण, जास्त उशीर करणार नाही आता। सगळ्यात अगोदर हे आहे परिपत्रक जे कालच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। आयुक्त महोदय जे आहेत सचिंद्र प्रताप सिंग सर यांच्या स्वाक्षरीनिशी हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि यांची स्वाक्षरी सुद्धा आहे इथे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे हे पत्र इश्यू केल्यानंतर कोणाकोणाला इश्यू करण्यात आलेलं आहे ते सुद्धा सांगतो। हे पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे आयुक्त महोदय मनपा सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्वात महत्त्वाचं आहे सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक सर्व, अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था सर्व, प्रशासन अधिकारी मनपा सर्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासन अधिकारी नपा मनपा सर्व, या सगळ्यांना हे परिपत्रक किंवा हे प्रसिद्धीपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। आता या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे, महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे इश्यू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्त कार्यालय किंवा शिक्षण आयुक्तालय पुणे येथून आणि हे पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे 17/3/2026 आहे। पण मात्र हे पाठवण्यात आलेलं आहे कालच्या तारखेमध्ये, म्हणजे पाठवण्यात आलेलं आहे 23/3/2026ला, म्हणजे 23 तारखेचं आहे ॲक्च्युअलमध्ये, 23 तारखेलाच इश्यू करण्यात आलं, त्याच्यामुळं साईन 23 तारखेला झालेली आहे। तर आपण 23 तारखेला इश्यू करण्यात आलेलं आहे असं समजूया, ठीक आहे। आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे, ठीक आहे। कोणकोणत्या आहे बघा। सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय म्हणजे मी तुम्हाला इथे पॉईंट वाईज सांगणार आहे, ठीक आहे। पहिला पॉईंट जो आहे, मी जो पॅराग्राफ वाचणार आहे पहिला, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते सुद्धा सांगतो, ठीक आहे। आता काही गोष्टी आहेत। पहिल्या पॅराग्राफमध्ये त्याने सांगितलं की ही जी शिक्षक भरती होणार आहे, शिक्षक भरती 2025-26, तर ही 2 निवड प्रकारात होणार आहे, ठीक आहे। पदभरती 2 निवड प्रकारात होणार आहे, ठीक आहे। मी सांगतो कसं आहे काय नाही। दुसरं, विषय आणि आरक्षण नुसार
रिक्त पदांची माहिती तयार ठेवा. विषय कोणता आहे, आरक्षण कोणतं आहे, कोणत्या जागेसाठीही, म्हणजे विषय एखादी जागा रिक्त आहे तर त्याचा विषय कोणता आहे, एखादी जागा रिक्त आहे तर ती कोणत्या आरक्षणासाठी आहे, त्या संदर्भाची माहिती किंवा त्या संदर्भाची रिक्त पदांची माहिती जी आहे तयार ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिसरी, संच मान्यता 90% पेक्षा जास्त पूर्ण झाली. गुड न्यूज आहे आपल्यासाठी, आनंदाची बातमी आहे. संच मान्यता जवळपास अखेर पूर्ण झालेली आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. त्याच्या मागचं कारण 90% पेक्षा जास्त संच मान्यता पूर्ण झाली आहे. म्हणजे फक्त थोडी तरतूद जी राहिलेली आहे, कुठे कुठे काही गोष्टीमध्ये अडचण असेल तर तो मात्र दूर करावा लागेल. बाकी पूर्ण संच मान्यता जी आहे जवळपास 90% पेक्षा जास्त संच मान्यता पूर्ण झालेली आहे असं यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, आता काय सांगितलेलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये ते बघूया. हे 3 पॉईंट आहेत का? तर बघा, सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे, मला इथं परिपत्रक दिसतंय. ठीक आहे, मी आता तुम्हाला हायलाईट करून सांगतो पॉईंट काय 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 नाही. थोडं डिटेलमध्ये लहान रेषेमध्ये दिसत असेल तरी सुद्धा ॲडजस्ट करून घ्या, पण सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, राज्यातील शिक्षक पद भरतीसाठी माहे जून 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025चे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या परीक्षेचा निकाल 18/8/2025 रोजी प्रसिद्ध झाला आहे. या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडाचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात, तर जर खाजगी शैक्षणिक संस्था असतील तर त्यांनी मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील. त्या व्यवस्थापनांकरता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने 2 निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला की म्हणजे ही जी शिक्षक भरती आहे, शिक्षक भरती 2025 ही 2 प्रकारामध्ये होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा आणि सोबत इतर शैक्षणिक संस्था ज्यांची इच्छा आहे की ते सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा देतात काय की, ठीक आहे, रयत शिक्षण संस्थासारखे. तर मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि काही खाजगी शैक्षणिक संस्था ज्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा देतात, तर पहिली निवड जी होणार आहे ती होणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, आणि दुसरी पदभरती जी होणार आहे आणि दुसरी निवड प्रक्रिया जी होणार आहे ती होणार आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे, कळालं? ओके. आता समोर काय सांगितलं बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरती 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करायची आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी काय सांगितली की ज्यावेळेस शिक्षक भरती करायची आहे तर शिक्षक भरती करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला संच मान्यता जी आहे 2025-26 नुसार मंजूर पदं किती आहे, कार्यरत पदं किती आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्त पदं किती आहेत, सद्यस्थितीमध्ये किती आहेत, त्या संदर्भात ती पदे विचारात घेऊन कारवाई करायची आहे. त्यासाठी विषय व आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे. आज रोजी सन 2025-26च्या संच मान्यतेची कारवाई 90%हून अधिक पूर्ण झाली आहे. म्हणजेच संच मान्यतेचं कामकाज जे आहे ते 90%पर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित संच मान्यता त्रुटी पूर्तता करून प्राप्त करून घेण्यात याव्यात अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन या पत्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे यातून 2 गोष्टी क्लिअर झाल्या. एक, सगळ्यात अगोदर संच मान्यता 2025-26 नुसार पदसंख्या येणार आहे. नंबर 2, मंजूर पदं किती आहे, कार्यरत पदं किती आहे आणि रिक्त पदं किती आहेत ती विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विषयानुसार आणि आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती तयार असणं तुमच्याकडे आवश्यक आहे, कारण की जाहिराती आपल्याला लवकर द्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 2025-26 संच मान्यतेची कार्यवाही 90%हून जास्त जी आहे पूर्ण झालेली आहे. तर ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे की संच मान्यता जवळपास पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, आणि आता आहे सगळ्यात तिसरा पॉईंट जो आहे तो मी तुम्हाला जे सांगितलं ते आता आहे पुढचे पॉईंट्स. याच्यामध्ये मी जे पॉईंट सांगितले आता ते पुढचे पॉईंट कोणते आहेत, संच मान्यता कोणती पाहिजे, 2025-26 पाहिजे का 24-25 पाहिजे त्या संदर्भात, आणि पेसा क्षेत्र शिक्षक भरती सुद्धा होणार आहे किंवा नाही होणार आहे त्या संदर्भात सांगतो. ठीक आहे, पुढचं पॅरेग्राफ बघा काय आहे. यापूर्वी डिटेलमध्ये बघूया. यापूर्वी संदर्भहीन 1 व 2 या पत्रान्वये मागील पदभरतीच्या वेळी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत मागच्या पदभरतीमध्ये. तसेच मागील पदभरतीचा टप्पा 2 मध्ये संदर्भहीन पत्र क्रमांक 3 अन्वये सन 2024-25 संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 2022ची जी पदभरती होती तर 2023 मध्ये ज्यावेळेस ती पदभरती झाली तर त्यावेळेस त्यांनी कोणती संच मान्यता विचारात घेतली होती, संच मान्यता 2024-25 त्यांनी विचारात घेतली होती. आता बघा, व्यवस्थापनाने 2025-26च्या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार बिंदू नामावली तपासून शिक्षक पद भरतीसाठी तयार ठेवणे आवश्यक आहे. त्याने स्पष्ट केले याच्यामध्ये की ज्यावेळेस पदभरती केल्या गेली, पदभरती ज्यावेळेस झाली अगोदरची, तर त्यावेळेस संच मान्यता 2024-25 विचारात घेतली होती टप्पा 2 साठी.
पण आता शिक्षक भरती 2025-26 करायची आहे, तर त्या संदर्भात संच मान्यता 2025-26 पूर्ण करणे खूप आवश्यक आहे आणि जे काही मंजूर पदं असणार त्यानुसारच पदभरती होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची संच मान्यता किंवा बिंदू नामावली अद्ययावत करून ठेवणे आवश्यक आहे, अशा प्रकारचं म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता पॅरेग्राफ नंबर नेक्स्ट, पुढचा पॅरेग्राफ काय आहे बघा. आता हा पेसा क्षेत्रासंदर्भात आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पेसा क्षेत्रासंदर्भात जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आदिवासी बहुल संबंधित 8 जिल्ह्यातील, म्हणजेच कोणकोणते, यांनी 8 सांगितले, ॲक्च्युली तसे 13 आहेत पण यांनी 8 सांगितले, तरी सुद्धा बघा नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 29/7/2025 निर्गमित झाला आहे. त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील संदर्भातील याचिकांवर दिनांक 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील त्यातला एक संवर्ग शिक्षक भरती सुद्धा आहे, पदभरतीबाबत शासन निर्णय दिनांक 11/2/2026 अन्वये मार्गदर्शक सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. या सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घेण्यात यावी. याबाबत संदर्भहीन 6 तारखेला जी व्हीसी झालेली आहे मध्ये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. पेसा क्षेत्रामधले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितले त्यानुसार आणि विशेष म्हणजे आदिवासी जे बहुल जिल्हे आहेत त्यानुसार जे पत्र आलेलं होतं, निर्मित करण्यात आलेलं होते 2-3 प्रसिद्धीपत्रक, त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार सगळ्या सूचना केलेल्या आहेत आणि एक व्हीसी पार पडलेली आहे, त्यामध्ये सुद्धा सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघूया. त्यामुळं संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अखेर, आणि एक गोष्ट राहिली, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला सांगत राहिली. ही गोष्ट याच्या संदर्भात आहे की त्या दिवशी आपण एक सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की बुवा यावर्षी जागा वाढवू शकतात. का वाढवू शकतात माहीत आहे? त्याच्यामागचं मेन कारण म्हणजे रिक्त पदे विचारात घेतली जाणार आहे मे 2026 पर्यंतची. म्हणजे आपल्यासाठी ही गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे की कोणती पदं रिक्त कन्सिडर केल्या जाणार आहे. फक्त आताची नाही की बुवा 2025-26 मध्ये कोणती रिक्त पदसंख्या आहे जानेवारीपर्यंत, असं नाही. मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल येणाऱ्या मे पर्यंत, अजून मे आला नाही तर येणाऱ्या मे 2026 पर्यंत जी काही पदे रिक्त होतील त्यांचा सुद्धा विचार केला जाणार आहे. काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलं यांनी. संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार, 1 जानेवारीला शासन निर्णय आलेला आहे. 1 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, म्हणजेच कोण, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या कोणत्या जागा, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर, म्हणजेच मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मध्ये नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करता शासनाने मान्यता प्रदान केली आहे. याला शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे की मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल ती विचारात घेतल्या जाणार आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये. म्हणजे जागा वाढ होणार आहे, जागा चांगल्या येतील आणि मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल ती विचारात घेतल्या जाणार आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की पुढचा मुद्दा कशा संदर्भात आहे ते सुद्धा सांगून देतो अगोदरच. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे संच मान्यता पूर्ण करून समायोजन कार्यवाही पूर्ण करावी आणि बिंदू नामावली मागास वर्गाकडून तपासून घ्यावी लवकरात लवकर. त्या संदर्भात बघा काय सांगितलं यांनी. इथे सांगितलेलं आहे बिंदू नामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारींची शहानिशा करूनच पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी. बिंदू नामावलीबाबत तक्रारी जर तुम्हाला प्राप्त झाल्या, तक्रारींची शहानिशा करा आणि शहानिशा करूनच पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी, नंतरच जाहिरात द्यायची. ठीक आहे. तत्पूर्वी संच मान्यते संबंधित कार्यवाही जी काही असेल तुमची 100% पूर्ण करणे व बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे याबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. तसेच काय म्हणलं त्यांनी, तात्काळ करावी ही कारवाई. तसेच संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, संच मान्यतेची कार्यवाही तुमची पूर्ण झाल्यानंतर संदर्भाधीन पत्र क्रमांक 4 अन्वये कळवल्यानुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाची कार्यवाही करावी. म्हणजे जे आपण सांगितलं होतं 2 दिवसा अगोदर समायोजनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर त्यांनी सांगितलं अगोदर काय करा, संच मान्यता जी आहे तिची पूर्ण कार्यवाही करून घ्या, तात्काळ करून घ्या आणि त्यानुसार जर तुमची पूर्ण झालेली असेल, तुम्ही ते कळवलं असेल की आमची संच मान्यता पूर्ण झालेली आहे, तर तुम्ही तात्काळ जे आहे संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त जे शिक्षक असेल त्यांचं सुद्धा समायोजन करायचं आहे.
आता पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा आहे, आता ही जी गोष्ट आहे पुढची जी गोष्ट आहे बिंदू नामावली संदर्भात आहे. काय बघा आता काय बिंदू नामावली संदर्भात, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय होऊ नये यासाठी काय सांगितलं आहे, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या बिंदू नामावलीबाबत प्रचलित तरतुदी ज्या आहेत त्या विचारात घेऊन बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करावी. अशी कार्यवाही करत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी घ्यावी. आता हे कोण करायचं आहे बघा, याच्यामध्ये सांगितलं की ही कोणत्या गोष्टी कोण करायच्या बघा. कोणाची जबाबदारी, ही कामाचा अनुभव असलेले कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी कामी घेण्यात याव्यात. तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांची देखील आवश्यक तेथे मदत घ्यावी. ठीक आहे. आता यांनी सांगितलं आहे की इथे जे आहे बिंदू नामावली कोण करणार किंवा जबाबदारी कोणाची आहे ही, या संदर्भात यांनी सांगितलेल्या या गोष्टीकडे कोणी कोणी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. मी जे पहिले अगोदर सांगितलं तुम्हाला, ज्या ज्या लोकांना हे प्रसिद्धीपत्रक पाठवण्यात आलेलं आहे, ठीक आहे, त्यांची ही जबाबदारी आहे. पुढे आहे आता कोणी कोणी करायचं आहे बघा. याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, याच्यामध्ये समावेश आहे विभागीय शिक्षण उपसंचालक, नंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या कार्यालय स्तरावर बिंदू नामावली तपासणी करणे किंवा पवित्र पोर्टलवर कारवाईसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावी. सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी तसेच राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा. ठीक आहे. यांनी ही जबाबदारी करावी. आणि आता सगळ्यात शेवटचा कॉलम आहे आपल्यासाठी, सगळ्यात शेवटची माहिती आहे. आता आहे सगळ्यात शेवटची माहिती, पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर काय ऐकून घ्या ना, खूप महत्त्वाचं आहे. पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर, समजा उदाहरणार्थ आम्ही उद्या तुम्हाला सांगू की पवित्र पोर्टलवर जाहिरात द्या, त्यानंतर बिंदू नामावली न तपासण्याची कारणे काय, बिंदू नामावली आमची पूर्णच झाली नाही, बिंदू नामावली आम्ही तपासलीच नाही, अशा प्रकारची कारणे नमूद करणे संयुक्तिक होणार नाही. त्यावेळेस हे कारण तुम्ही संयुक्तिक ठरणार नाही. तुम्ही जर असं कारण सांगितलं तर त्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर आताच त्याच्यामुळं बिंदू नामावली पूर्ण करून घ्या. यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गटनिहाय विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत, काय नमूद करायचं त्याच्यामध्ये, कोणत्या प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत इत्यादी बाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी. यामुळे जाहिरातींसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही. मी जे काय सांगितलं अगोदर की मुदतवाढ मिळते जाहिराती देण्यासाठी ज्यावेळेस कालावधी दिला जातो तर त्यावेळेस जाहिराती देण्यासाठी कालावधी लागतो. अगोदर 10-15 दिवस कालावधी दिला जातो, जाहिराती अपलोड होतात, पण पुरेशा जाहिराती येत नाही. मग त्याच्यामुळे अजून परत एकदा मुदतवाढ दिली जाते जाहिराती अपलोड करण्यासाठी. मग यावर्षी तसं न होता, तसं करू नये किंवा तसं होऊ नये. तुम्हाला परत एकदा जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही. याच्यासाठी अगोदरच आम्ही सांगतोय की तुम्ही सगळ्या गोष्टी करून ठेवा. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे आपल्यासाठी ती महत्त्वाची आहे खूप. शेवटची लाईन काय बघा, आपल्या अधीनस्थ म्हणजे तुमच्या अंडरमध्ये येणाऱ्या किंवा तुमच्या अधीनस्थ असणाऱ्या आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे दक्षता घ्यावी. तुमच्या ज्या अधीनस्थ शाळा असतील त्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे थोडक्यात वर ज्या गोष्टी सांगितण्यात आलेल्या आहे, संच मान्यता पूर्ण करा, बिंदू नामावली पूर्ण करा, विशेष म्हणजे शिक्षकांचं समायोजन करा, संच मान्यता पूर्ण करा, आणि विशेष म्हणजे संच मान्यता पूर्ण झालेली आहे 90% जास्त, आणि उरलेली संच मान्यता जी काही अडचण असेल त्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा मदत करावी. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर शिक्षक पद भरती 2025-26 साठी जी काही पदसंख्या येणार आहे त्याची जाहिरात देताना ती जाहिरात लवकरात लवकर पब्लिश व्हावी किंवा ती जाहिरात देताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याकडे दक्षता या संदर्भात काळजी घ्यावी. आणि त्या संदर्भातच ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितण्यात आलेल्या या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे काळजीपूर्वक कराव्यात. आणि त्यानुसार का कराव्यात, कारण की शिक्षक भरती 2025-26 लवकरच राबवायची आहे आणि त्या संदर्भात जाहिराती द्यायची आहे. तर जाहिराती कधी येणार आहे, जाहिराती येणार आता लवकरच, कारण की प्रसिद्धी पत्रक निघालंय आणि आयुक्त कार्यालयामार्फत इथे सिग्नेचर सुद्धा आहे सरांची, सचिंद्र प्रताप सिंग सर भाप्रसे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची डिजिटल स्वाक्षरी सुद्धा याच्यावर आणि सिग्नेचर सुद्धा आहे. आणि हे जे आहे प्रसिद्धीपत्रक हे कोणाकोणाला पाठवण्यात आलेलं आहे, हे पाठवण्यात आलेलं आहे आयुक्त मनपा सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक
शिक्षण निरीक्षक सर्व, अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था सर्व, प्रशासन अधिकारी मनपा सर्व, प्रशासन अधिकारी नपा मनपा सर्व. म्हणजे जवळपास सगळ्यांना हे प्रसिद्धीपत्रक गेलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे आता सगळ्यात अगोदर काय होईल, बिंदू नामावली आणि बिंदू नामावली रोस्टर अपडेट होईल. नंतर बिंदू नामावली झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता पूर्ण झाली. संच मान्यता 25-26 विचारात घेतला जाणार आहे, 24-25 विचारात घेतला जाणार नाही आहे. नंतर विशेष म्हणजे ज्यावेळेस संच मान्यता पूर्ण झाली तर संच मान्यता एकदम 90% जवळपास पूर्ण झाली, जी राहिली असेल ती पूर्ण होईल. आणि सगळ्यात अगोदर जर तुमची संच मान्यता पूर्ण झाली तर तुम्ही शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करा लगेच. तर शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर रिक्त पदं किती आहेत, ती रिक्त पदं जी आहेत ती, आणि जाहिराती कशा पद्धतीने द्यायच्या, कोणत्या विषयासाठी जाहिरात आहे, कोणत्या आरक्षणासाठी आहे, ती माहिती सुद्धा तुम्ही व्यवस्थित तयार ठेवायची. आणि जाहिराती देताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, ती काळजी आतापासूनच घ्या. आणि लवकरच तुम्हाला शिक्षक पद भरतीसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करत असताना तुम्ही त्यावेळेस हे गोष्ट तुम्ही त्यावेळेस जर एखाद्या गोष्ट समोर केली की आमची बिंदू नामावली पूर्ण नाही किंवा संचय मान्यता पूर्ण नाही, तर हे कारण संयुक्तिक ठरणार नाही. त्याच्यामुळे आतापासूनच दक्षता घ्या आणि त्याच्या प्रकारची काळजी घ्या आणि लवकरात लवकर यावर तात्काळ या गोष्टी करा. अशा प्रकारचं जे आहे पत्र आलेलं आहे, प्रसिद्धीपत्रक निघालेलं आहे. जाहिराती ज्या आहे लवकरच येणार आहे. जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कधीपर्यंत जाहिरात येणार आहे, तर तुम्हाला आता सांगून देतो. जाहिराती ज्या आहे पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता जो चालू आहे मार्च महिना, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जे आहे तुम्हाला, म्हणजे एप्रिल महिन्याच्या मधापासून किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला कदाचित जाहिराती ज्या आहे, जाहिरातींसाठी पवित्र पोर्टलवर तुम्हाला जाहिराती आलेल्या दिसतील. आणि लवकरच ही जी प्रक्रिया आहे 15 जूनच्या अगोदर किंवा 15 जूनच्या पूर्वी लवकरात लवकर पार पडावी, आणि जेणेकरून ऑगस्टच्या महिन्यामध्ये नवीन शिक्षक जे आहेत शाळेवर रुजू होतील. किंवा मग जर थोडा डिले जरी झाला तर 1-1.5 महिना जास्तीत जास्त डिले होईल, जास्त डिले होणार नाही. आणि शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेगवान पद्धतीने ह्या हालचाली होणार आहेत. कारण की तुम्ही बघितलं असाल इथे डायरेक्ट आयुक्त महोदयांनी सर्व विभागांना हे जे प्रसिद्धीपत्रक आहे पाठवलेलं आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा. शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती संदर्भात अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.